ज्ञानेश्वर माऊली. दिंडी चालली तुकोबाची, दिंडी चालली संतांची. या दिंडीमध्ये चालणारा प्रत्येक हा संत आहे. आपण दिंडीमध्ये चालत असताना एकमेकांना माऊली म्हणतो, एकमेकांचे दर्शन घेतो. या वारकरी संप्रदायाचं असं आहे की इथे कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, कोणी स्त्री नाही, कोणी पुरुष नाही, कोणी श्रीमंत नाही तर कोणी गरीब नाही. सर्व त्या विठुरायाचे लेकर आहेत. तो विठुराया कुठल्या अवतारामध्ये, कुठल्या रूपामध्ये येऊन आपल्याला दर्शन देऊन जाईल काही सांगता येत नाही. म्हणून दिंडी चालली तनुबाची, वारी आली आषाढी, वारी आली आषाढी, चालली तनुबाची, वारी आली आषाढी, दिंडी चालली संतांची, वारी आली आषाढी, चालली तनुबाची, वारी आली आषाढी, चालली संतांची, वारी आली आषाढी. आलो मी आज, आलो मी आज, आलो मी आज, आलो मी आज. माहेर आहे माहेर माझे, माहेर माझे. या महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांचं माहेर घर कुठलं म्हणाल तर भीमातिरी असणारं पंढरपूर. हो भीमातिरी आहे माहेर, वारी आली आषाढी, वारी आली आषाढी, तुम्ही चालली तनुबाची, वारी आली आषाढी, दुधिया खाई जीवनाचं रंगुलाचं जाई, रंगुलाचं जाई. सर्वांना आवाज येतो ना व्यवस्थित? पाठीमागे तिकडे कोपऱ्यात आई हात वरती करा. राहुले आवाज येतो व्यवस्थित? या वारीमध्ये आपण चालत असताना त्या भगवंताचं नामस्मरण करतो, कीर्तन म्हणतो, भजन म्हणतो. गळ्यामध्ये टाळ, हातात विणा, पकवान आणि याच्या तालावर, याच्या ठेक्यावर त्या भगवंताचं नामस्मरण चालू असतं. इथं बसलेल्यांना सर्वांना विनंती करतोय, जरा हात वर करा. माझ्या मातानं तुम्ही पण माझ्यासाठी न त्या विठुरायासाठी की एखादी बांगडी फुटल म्हणून खाली करताय असं नाही ना. आपण गजर करूया. विठूचा